माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. तिला आजारपणातून मी मुक्त करतोय, अशा आशयाची सुरुवातीला चिठ्ठी लिहिली. त्यानंतर पत्नीला संपवलं आणि त्यानंतर स्वतः आपल्या आयुष्याचा शेवट केला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना नेमकी कुठे घडली आहे, त्या व्यक्तीने हे टोकाचं पाऊल का उचललं, जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमधून. पैसा जरी आयुष्यात महत्त्वाचा असला तरी नाती किती महत्त्वाची असतात आणि त्यासाठी माणूस काय करू शकतो याचा प्रत्यय आज समोर आलाय. नाशिकच्या जेल रोड परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांनी आपली पत्नी लता जोशी यांची सुरुवातीला गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आपलं जीवन संपवलं. त्या घटनेनंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते. या दाम्पत्याला 2 मुलं असून ते मुंबईला कामानिमित्त असतात. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 8 वर्षांपासून सुरू असलेल्या आजारपणामुळे जोशी दाम्पत्य खूप कंटाळलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी मुरली जोशी यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, माझी पत्नी लतावर माझं खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळली असून आजाराला खूप कंटाळली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत असल्याचं ते म्हणाले. घरकाम करणाऱ्या सीमा राठोडने लताची खूप सेवा केली. तिच्यासाठी 50,000 रुपये देण्यात यावेत. तसंच आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देखील बाजूला ठेवले असून कुणीही पैसे खर्च करू नयेत. पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र आणि जोडवे घालून तिचे अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी चिठ्ठीतून त्यांनी केली. बुधवारी संध्याकाळी जेव्हा केअरटेकर सीमा राठोड या घरी आल्या तेव्हा त्यांनी दोघांना मृत अवस्थेत पाहिलं. त्यानंतर अपार्टमेंटमधील सर्व जमले आणि त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. पोलीस या घटनेचा तपास करत असून आजारपणातून मुरलीधर जोशी यांनी आधी पत्नीची हत्या करून स्वतः आयुष्याचा शेवट केल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.